हा. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. जय भीम. आज वर्षावासाचा पहिला दिवस आणि जय भीम. वर्षावास वर्षावास म्हणजे सांगण्याची गरज नाहीये, कारण तो सरांनी आपल्याला बराच वेळ सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना अष्टशील घ्यायचंय. अं, सर्वांनी आपले दोन्ही हात आपल्या हृदयाशी जोडायचे, कारण अष्टशील घेत असताना आपलं चित्त हे एकाग्र असायला हवं. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि. नच्छगीतवादित कविसुखदर्शन माला गंध विलेपन धारण मंडन विभुस्तठना वेरमणि सिक्खापदं समादियामि. उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि.
नदियामी साधु रूप साधु साधु. पुन्हा एकदा सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. पुढे चालूया. हो सर. धन्यवाद बाबूजी. तुम्ही आम्हाला आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं, ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन, आपल्यासाठी दोन धम्मचक्र प्रवर्तन असतात. एक बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दिलेलं, तेही आपण आधुनिक धम्मचक्र प्रवर्तन जे बाबासाहेबांनी केलेलं आहे, तेही आपल्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन आहे. त्याच्या निमित्तानं आपण करोडोंच्या संख्येनं, कोटींच्या संख्येनं, कोटींच्या पटीमध्ये लोक या प्रवाहामध्ये आलेले आहेत 1956 नंतर. आणि आजचा जो आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे, या दिवशी 2500 काही वर्ष, आता 70 वर्ष बुद्ध जयंतीचे आहेत, परंतु साधारण तेच वर्ष, तर त्याच वर्षी 2570 वर्षापूर्वी आषाढ पौर्णिमेला बुद्धांनी पंचवर्गीयांना पहिल्यांदा त्यांचा अनुभव सांगून संपूर्ण जगासाठी धम्माचा मार्ग मोकळा केला. म्हणजे संपूर्ण त्या पंचवर्गीयांच्या निमित्तानं बुद्ध धम्म घेऊन जगामध्ये आले जणू काही. आणि त्याच्यानंतर मग ते जे चक्र फिरलं, धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे गती मिळणं, ते जे धम्माचं चक्र गतिमान झालं, ते आजपर्यंत 2570 वर्ष झाली त्याला. ते काम चालूच आहे. आणि ते काम जोपर्यंत संपूर्ण जग दुःखमुक्त होत नाही, तोपर्यंत ते चालू राहणार आहे. आणि त्या धम्मचक्र प्रवर्तनाचा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग आहोत. आपला त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि ही संधी आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिलेली आहे. त्यामुळं मला कधी कधी वाटतं, आपण जगातले सर्वात धनाढ्य लोक आहोत. कारण हे बुद्ध धम्माचं धन आपल्याला जे मिळालं, याच्यामुळे आधीच बाबासाहेबांमुळं आपल्या जीवनाचं निम्म अर्ध सोनं झालेलं आहे. आणि हा धम्म देऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं संपूर्ण सोनं केलेलं आहे. आपण आर्थिकदृष्ट्या किती पुढं आहोत, राजकीयदृष्ट्या किती पुढं आहोत, सामाजिकदृष्ट्या किती पुढं आहोत, भौतिकदृष्ट्या किती पुढं आहोत, ते मोजमाप नाही. ते श्रीमंतीचं मोजमाप नाही असं जग पण मानतं. आपण श्रीमंत आहोत धम्माच्या धनामुळं. बाबासाहेबांनी दिलेलं धन हे तर आहेच आहे, त्याच्यात हे जे ॲडिशनल धन बाबासाहेबांनी आपल्या पदरात टाकलेलं आहे, हे धन आपल्या पुढच्या पिढ्यांना अधिकाधिक समृद्ध आणि धार्मिकदृष्ट्या श्रीमंत बनवणार आहे. त्याचं कारण असं आहे की हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा उपाय आहे. धम्म हा दुःखमुक्तीचा उपाय आहे. आणि दुःखमुक्तीसाठी सगळे धडपडतात. आणि हे धन आपल्या पदरात आयतं येऊन पडलेलं आहे. अजून आपल्याला त्याचं मोल नाही, हे तितकंच खरं. अजून बऱ्याच लोकांना ते कळायचं आहे की आपल्याकडं काय आहे.
कारण कसं आहे की बाकीच्या प्रश्नांमुळं, बाकीच्या जीवनाच्या गुंतागुंतीमुळं तशी आपली झोळी अजून फाटलेली आहे. बऱ्याच लोकांची झोळी फाटकी आहे, त्यामुळे ते धन काय होतं त्यांच्याकडून ते गळून पडते. तर ती झोळी शिवावी लागेल किंवा दुसरी घ्यावी लागेल, म्हणजे ते धन त्याच्यामध्ये त्यांना सांभाळून ठेवता येईल. पण ते नुसतं सांभाळून ठेवून उपयोगाचं नाही, त्याचा उपयोग झाला पाहिजे. कोणत्याही धनाचा उपयोग झाला, नाणं चलनामध्ये असले तर त्याची किंमत आहे, नाणं खिशात ठेवलं तर त्याची काही किंमत नाही. पैसे, धन हे चलनात असेल तर त्याची किंमत आहे. राखून ठेवलं, साठवून ठेवलं, झोळीत ठेवलं, सांभाळून ठेवलं, कपाटात ठेवलं, तिजोरीत ठेवलं, त्याचा काही उपयोग नाही. आपलं धम्माचं धन आपण नुसतं कर्मकांडात ठेवलं, पुस्तकात ठेवलं, पाठांतरात ठेवलं, त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला प्रत्यक्ष त्या धनाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष दुःखमुक्ती कशी साध्य करता येईल आणि त्यात ते धन कसं उपयोगात आणता येईल, तर त्या धनाचा उपयोग आहे. तर आपण श्रीमंत आहोत, नाहीतर गरीबचे गरीबच आहोत. बाकी श्रीमंती किती मिळाली तरी धम्माच्या दृष्टीनं आपण गरीब आहोत. आणि हा जो निकष आहे, हा जो क्रायटेरिया आहे, हा जगभर मानला जातो. काही राष्ट्रांमध्ये तुमच्याकडे धम्माचं ज्ञान किती आहे आणि तुम्ही धम्म किती जगता, धम्म किती प्रॅक्टिसमध्ये आणता आणि तुमच्यामध्ये तुमचं जीवन किती परिवर्तित झालेलं आहे, रूपांतरित झालेलं आहे, ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, त्याच्यावर तुमची किंमत केली जाते बाहेरच्या देशामध्ये. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे रूपांतर आहे, हे धम्माच्या धनाच्या आधारावर होत असतं. आणि आपल्याला त्याची किंमत अजून कळायची असं मला वाटतं. हळूहळू कळेल, हळूहळू कळेल. कारण हे, एक तर हे धन आपल्या झोळीत आहे हेच आपल्याला माहिती नाही. बऱ्याच लोकांना अजून हे धन आहे हे याची, कारण धनाची किंमत काय म्हणतात, रत्नाची किंमत रत्नपारखी माणसाला असते. तसं धन आहे पण त्याची किंमत नाही. जसं मग लहान मुलाच्या हातात तुम्ही 1 रुपया द्या, नाहीतर 500ची नोट द्या, नाहीतर 500 रुपयाचा बंडल द्या, त्याच्या दृष्टीने तो कागद आहे लहान मुलाच्या दृष्टीनं. कारण त्याला त्याची व्हॅल्यू माहीत नाही, किंमत माहिती नाही. ही किंमत त्यालाच कळते ज्याला पैसा काय आहे तो कळतो. त्याच्याही पेक्षा ज्याला पैशाचा सदुपयोग करता येतो त्याच्या दृष्टीने ते धन मोठं असतं. नाहीतर नुसतेच उडवणारे पण आहेत लोक, तर त्याला धनाची किंमत नाही म्हणत. ते तो लोभ आहे, ती मनाची चंचलता आहे, तो उच्छृंखलपणा आहे, तो उथळपणा आहे. त्याला धनाचा उपयोग करणं नाही म्हणत. धनाचा उपयोग हा काय म्हणतात, हितासाठी, आपल्या आणि इतरांच्या हितासाठी जर धनाचा उपयोग होत असेल तर ते धन महत्वाचं आहे. नाहीतर नुसता उधळा असेल तर मग ते धन एन्जॉयमेंटसाठी आपण खर्च करीत असू तर ते असलं काही नसलं काही काय फरक नाही पडत. धनाचा खरा उपयोग हा आपल्या हितासाठी होतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं हे धम्माचं धन आहे. तर हे धन कसं उपयोगात आणायचं ह्याच्यासाठी आपली दररोजच जागृतीची कार्यशाळा चाललेली असते. कारण धम्म हा आपल्या कायेमध्ये आहे. धम्म हा आपल्या जीवनात आहे, म्हणजे ह्या शरीरामध्ये आहे, कायेमध्ये आहे. पण धम्मं कायेन पश्यति असं म्हटलेलं आहे धम्मपरम गाथेमध्ये. जो धम्म
कायेत पाहतो, कायेमध्ये उतरवतो, कायेनं अनुभवतो. धम्मं कायेन पස්සती सवे धम्मधरो होती. धम्माचं धारण कुणी केलेलं आहे? जो कायेमध्ये धम्म पाहतो म्हणजे अनुभवतो. आणि धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे आपला जिवंतपणा आहे. धम्म म्हणजे आपलं चित्त आहे. धम्म म्हणजे आपलं मन आहे. धम्म म्हणजे आपल्या जाणीव आहे. धम्म म्हणजे अं, धम्माची समज ज्याला आहे त्याच्याकडे धम्म आहे. आणि धम्माची समज ही जागृतीमुळे येते, सतीमुळे येते. जसं आपण मगाशी म्हटलो की लहान मुलाकडे 500चा बंडल असला तर त्याचं काही महत्व नाही. तसं धम्म आपल्या कायेत आहे, पण त्याच्याशी आपला संपर्क नाही किंवा त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, किंमत आपल्याला माहिती नाही. तर मग आपण धम्म असूनही जगत नाही. ते नुसतं काय म्हणतात, पडून असलेला धन आहे, ते उपयोगातलं नाही. तर ते उपयोगात आणायचं असेल तर धम्म दिसला पाहिजे. धम्म दिसला पाहिजे. ही समजून घ्यायला कठीण गोष्ट आहे, परंतु तीच समजून घ्यायला थोडी आपल्याला शक्ती द्यायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. धम्म म्हणजे खरं म्हणजे मनोधम्म. धम्म म्हणजे मनोधम्म ही धम्मपदातली पहिली गाथा पण सांगते आपल्याला. मनोपबंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं. किंवा दुसरी गाथा, मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिनी. तर मनातले धम्म हे मनानुसार काम करतात. म्हणजे समजा आपण आता म्हटलो 500चा बंडल लहान मुलाच्या हातात आहे, तर त्याला त्याची काही किंमत नाही. आपल्या मनात धम्माचं धन आहे, परंतु त्याची आपण जागृत नसल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळे, मनाच्या संपर्कात नसल्यामुळे मनोधम्माच्या संपर्कात नाही. प्रॅक्टिकली हे थोडंसं उलट पण आहे. आधी मनोधम्म कळतात, मग मन कळतं. कारण मनोधम्म जर कळाले, म्हणजे आपण आता पुन्हा प्रॅक्टिकली असं पाहतो की आपण अनापानच्या आधारे, श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरतो, म्हणजे जिवंत काया पाहतो, म्हणजे जाणीवा पाहतो, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये ज्या जाणीवा, जो जिवंतपणा आहे, त्याला आपण वेदना म्हणतो, फिलिंग म्हणतो, त्या अनुभवतो थोडं 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 करून. तर आता इथे आपण धम्म अनुभवायला सुरुवात करतो हळूहळू हळू. परंतु आपलं चित्त इतकं विस्कळीत असतं की ते पाहणं आपल्याला सातत्यानं जमत नाही. आपण थोडं उतरतो, परत बाहेर येतो. याला आपण उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर असं म्हणतो. उंबऱ्याच्या आत असू तर आपण कायेत असतो, जाणीवांमध्ये असतो, वेदनांमध्ये असतो. वेदनांमध्ये सुख-दुःख आहेत. त्यातलं दुःख हा प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे. कारण तो त्रासदायक मुद्दा आहे. तो त्रास वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अनुभवायला येतो. चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, एकटेपणा, भीती, कामछंद, द्वेष, जडत्व म्हणजे आळस, चंचलता, कायिक, वाचिक, मानसिक पातळीवर आपण म्हणजे सतत शीलभंग चाललेला असतो जणू काही. जसं आता आपण 8 शिलं घेतली आजपासून, आता समजा ही 8 शिलं आपण घेतली, आता ग्रहण केली, म्हणजे 8 शिलांचा जो मराठीमध्ये अर्थ आहे तो आपल्याला अं, माहिती असेल.
बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर मी थोडंसं आपल्यासाठी सांगतो की मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर ही जीवहिंसा हा शब्द मला योग्य नाही वाटत. इतरांच्या जीवनावर अतिक्रमण करणं, अतिपात, हिंसा नाही ती अतिक्रमण करणं म्हणजे दुसऱ्याचं अस्तित्व नाकारणं, दुसऱ्याचं दुसऱ्याला अडचणीत आणणं, दुसऱ्याला दुःख देणं आणि त्याचं अंतिम टोक हिंसा आहे, म्हणजे नष्टच करणं. परंतु आपण वाणीनं जरी हिंसा केली एखाद्याची तरी ती जीवहिंसाच आहे. त्यामुळे ती हिंसा नाही, ती खरं म्हणजे अतिक्रमण आहे, जे एखाद्याला दुखावणं आहे. तर इथे जो अनुवाद केलेला आहे की मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, ते योग्य पद्धतीने घ्यायचं आहे. चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणण्यापेक्षा मी शिकवण ग्रहण करतो असं आहे. सिक्खापदं समादियामी, कारण ती शिकवण आहे, ती बुद्धांची शिकवण आहे, ती मी आत्मसात करतो. समादियामी म्हणजे आत घेणे, स्वतःमध्ये घेणे, म्हणजेच आत्मसात करणे. वासनेच्या दुराचारापासून, त्या इथं अब्रह्मचर्या म्हटलेलं आहे, तर कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. जसं आहे तसं वाचतोय मी, ते आपण सुधारून घ्यायचं, शिकवण ग्रहण करतो असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर मग मद्य मोहात पाडणाऱ्या मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. अवेळी भोजन करण्याच्या सवयीपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नृत्य, गायन, वादन आणि नाच गाणी, काय म्हणतात त्याला, कठपुतळी असा शब्द वापरला इथं, हे वेगळं ट्रान्सलेशन आहे. तर याच्या मनोरंजनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. पुष्पमाला, सुगंधी द्रव्य, उटणी धारण करण्यापासून व शरीरास अलंकृत आणि विभूषित करणाऱ्या वस्तूंपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. उंच आणि मौल्यवान आसनापासून, शय्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. माझ्याकडे जे ट्रान्सलेशन आहे ते मी वाचतोय बरं का. आणि दशशिरामध्ये म्हणजे श्रामणेरसाठी ते एक अजून एक सोनं चांदी ग्रहण करण्यापासून अलिप्त राहण्याची, अशी एक ती दशशिलातला तो मुद्दा आहे. म्हणजे मी आता हे श्रामणेर असताना जे त्याचं पठन केलं होतं त्याच्यानंतर मी आजच त्याच्या अर्थामध्ये थोडंसं उतरलेलो आहे. तर हे आपल्याला प्रॅक्टिकली करून पाहायचंय. आता ही संधी आहे या वर्षावासाच्या निमित्ताने किंवा उपोसथाच्या उपोसथ याचा अर्थ पण, म्हणजे आत, जसं आपण उपादान म्हणतो ना, आत घेणं. उपादान म्हणजे आत घेणं, आपलं बनणं, आसक्ती त्याच्यात, मी जो असतो. तसं उपठान, ठाण म्हणजे स्थित, आत उतरणं म्हणजे कनेक्टेड राहणं, ज्याला आपण सती म्हणतो. तर उपसत म्हणजे सतीच आहे, जागृती आहे. आणि जागृत असू तर आपल्याला हे जे काही पठण केलं त्याचं आपल्याकडून पालन होतं की नाही ते आपण पाहू शकतो. आपण आपल्याशी कनेक्टेडच नाही आणि उपसत ग्रहण केलं तर त्याचा काही उपयोग नाही. ते फक्त पठण केलं ते. पण तत्व म्हणजे बरोबर राहणं, उप म्हणजे च्या आत. बरोबर राहणं, हा म्हणजे च्या कनेक्टेड. बरोबर राहणं, हा, त्याबरोबर. आणि कनेक्टेड उप राहणं. म्हणजे आत. हो, उप हा म्हणजे आत हा आणि उप त्या म्हणजे बरोबर राहणं. आत. हा, कारण ही शील आपल्याला कुठं पालन करायची, आतमध्ये म्हणजे कायमध्ये, म्हणजे वर्तनामध्ये. तर कायेशी जर आपला संपर्क नसेल तर काया कशी वर्तन करते, पानातिपात करते का, अदिन्नदाना करते का, कामेसुमिच्छा करते का, वाणी आपली मुसा करते का, आणि बाकीचं जे आहे ते, जी शिला आहे ती, ते आपण करतो की करत नाही हे आपण आपल्याशी कनेक्टेड असल्याशिवाय कसं कळेल. म्हणून उपस्थित
उपठाण म्हणजे आतमध्ये उपस्थित आहोत, आपली सती जागृती सोबत असणे, म्हणजे उपस्थित असू तर सोबत असू, आत आपण कनेक्टेड असू तर आपण त्याच्या सोबत आहोत, म्हणजे स्वतःच्या सोबत आहोत, म्हणजे या कायेच्या सोबत आहोत, जाणीवांच्या सोबत आहोत, चित्ताच्या सोबत आहोत, मनोधम्मांच्या सोबत आहोत, म्हणजे मनाच्या सोबत आहोत, म्हणजे स्वतःच्या सोबत आहोत. जोपर्यंत आपण जागृत नाही, सतीमध्ये नाही, तोपर्यंत आपण उपसताचं पालन करू शकत नाही. आणि पठण केल्यानं आपण फक्त ते प्रतिज्ञा म्हटल्यासारखं म्हणतो आपण, पण प्रतिज्ञा म्हणणं आणि त्या समाधियामी करणं, उतरणं, उतरवणं स्वतःमध्ये, तसं तसं आपलं परिवर्तन घडवून आणणं ही साधना आहे, ही प्रॅक्टिस आहे. आता हे उपसतापुरतंच मर्यादित नाही, आपलं तर रोजच उपसत आहे. मग खरं म्हणजे आपण आता कितीतरी वर्षांपासनं आपण आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा काही मुद्दाच नाही. आपलं प्रत्येक क्षणामध्ये आपण श्वासाच्या निमित्तानं स्वतःच्या संपर्कात येऊन आपण जे काही करतो ते उपसतच आहे. पण आता वर्षावासाच्या निमित्तानं खास ते उपसत घेतलं पाहिजे, ही परंपरा आहे, ही बौद्ध परंपरा आहे. परंतु हे काही केवळ पावसाळ्यातलं आणि वर्षावासातलं काम नाही, हे सातत्यानं चालणारं काम आहे. परंतु किमान या निमित्तानं ते शिकून घ्यावं, आत्मसात करावं, त्याप्रमाणे स्वतःमध्ये काही अ, परिवर्तन घडवून आणावं, म्हणून ही एक संधी आहे. परंतु हे 4 महिने करायचं आणि 8 महिने झोपून राहायचं, 4 महिने उपस्थित राहायचं आणि 8 महिने अनुपस्थित राहायचं, याला काय अर्थ नाही. त्याच्यामुळे चला, जे आहे ते काही परंपरा चांगल्या आहेत, परंतु परंपरेत जखडला की तो अडथळा बनतो. शीलव्रत परामर्श, बुद्धांनी त्याला अडथळा मानलेला आहे. का आपण पारंपरिक गोष्टी करतो, पठण करतो, पण आपण स्वतःला फार धार्मिक समजतो, आपण स्वतःला फार काहीतरी वेगळे समजतो, त्याच्यामुळं आपला अहंकार वाढतो, आपण इतरांपासून स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, तर ती सत्काय दृष्टी बनते, तो मी भाव बनतो, तो आत्मभाव बनतो, आणि मग एका अडचणीतून दुसऱ्या अडचणीत आपण स्वतःला टाकतो. अजिबातच म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नसणं, म्हणजे स्वतःबद्दल आदरच नसणं, हे एक टोक आहे. आणि स्वतःबद्दल अहंकार असणं, हे दुसरं टोक आहे. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वाभिमान पाहिजे, स्वतःबद्दलचा आदर पाहिजे, की आपलं हे मनुष्य जीवन आहे, या मनुष्य जीवन हे चांगल्या कार्यासाठी आहे, चांगल्या कामासाठी आहे, म्हणून याचा आदर केला पाहिजे. आपण स्वतःचा आदर करू, तरच आपण आपल्या वाणीतून आदर व्यक्त होईल, कामातून आदर व्यक्त होईल. कारण आपल्या मनात तो आदर असेल, तो आदर आधी स्वतःबद्दल पाहिजे. नाहीतर स्वतःला निकृष्ट समजायचं, कमी समजायचं, मग तो न्यूनगंड झाला. आणि जास्त समजायचं, तो अहंगंड झाला. परत तिथं सम्यक आणि मध्यम मार्ग येतो. अहंगंड आणि न्यूनगंडाचा मधला मार्ग म्हणजे स्वाभिमान आहे, म्हणजे स्वतःबद्दलचा आदर आहे. आणि जो स्वतःचा आदर करतो, तो स्वतःला मनुष्य समजतो आधी. आणि जो स्वतःचा आदर करतो, मनुष्य समजतो स्वतःला, तो दुसऱ्यांचा आदर करू शकतो, दुसऱ्यांना माणूस समजतो, मग माणुसकीनं वागतो. तिथं बंधुत्वाचा मुद्दा येतो आणि समतेचा पण मुद्दा येतो. कारण ज्याचं मन स्वतंत्र आहे, जागृत आहे, त्यालाच हे जमतं. म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मग न्याय ही त्याची अभिव्यक्ती आहे. तो अन्याय करू शकत नाही.
कारण स्वतःप्रमाणे इतरांना मानतो. तर एवढा मोठा अर्थ याच्यामध्ये आहे आणि याच्याप्रमाणे आपलं जीवन परिवर्तित झालं पाहिजे. हे परिवर्तित झालं की त्याचा परिणाम ही दुःखमुक्तीच आहे. कारण आपलं वर्तन सुधारलं, शील सुधारलं की दुःखमुक्तीच आहे. समाधी आहे. शीलानंतर समाधी येते. परंतु आधी प्रज्ञा पाहिजे, आधी जागृती पाहिजे, आधी समज पाहिजे. म्हणून शील समाधी प्रज्ञा हा क्रम उलटा म्हणण्यापेक्षा योग्य नाही. आधी आधी समज पाहिजे आणि समज यायला आधी सती पाहिजे, जाग पाहिजे. जागृती असेल तर आपल्याला ते हे सगळं करता येईल. तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच दिवशी बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारणाचा उपाय, मार्ग, तो अष्टांगिक मार्ग सांगितला असं असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आणि आपण सध्या अष्टांगिक मार्गाचाच अभ्यास घेत आहोत किंवा चालू आहे. त्यामुळं आपण आजच अष्टांग मार्गाचा विचार करायला पाहिजे असं काही नाही. ते काम आपलं चालूच आहे. त्यातले काही अंग आपण पाहिलेली पण आहेत आणि पाहत राहणार आहोत काही दिवस. तर थांबतो या ठिकाणी.